नमस्कार. सध्या ना हॉर्मुझच्या समुद्रधुनीत एक वेगळंच वादळ घोंगावतंय. जागतिक व्यापाराचा जो सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे, तिथेच इराणने एक नवीन टोल नाका सुरू केल्याचं म्हटलं जातंय. आता हा नेमका काय प्रकार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचा जगावर काय परिणाम होतोय? चला, आज हेच जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, फक्त एका जहाजाला हॉर्मुझच्या समुद्रातून पलीकडे जायचंय आणि त्यासाठी मोजावे लागतायत तब्बल 18 कोटी रुपये. हो, काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सचा हा दावा आहे की इराण प्रत्येक जहाजाकडून इतकी मोठी रक्कम आकारत आहे आणि साहजिकच या एका आकड्याने संपूर्ण जागतिक व्यापारामध्ये अक्षरशः खळबळ उडवली आहे. इराणच्या या पावलामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे इराण जागतिक व्यापाराचे नियम आपल्या सोयीनुसार पुन्हा लिहित आहे का? या एका निर्णयाचे जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर किती खोलवर परिणाम होऊ शकतात याचाच आपण आज आढावा घेणार आहोत. आपण हे संपूर्ण प्रकरण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी हॉर्मुझ एवढं महत्त्वाचं का आहे? मग इराणची ही वसुली आणि सवलत कशी चालते, त्याचा किमतींवर काय परिणाम होतोय, कायदा याबद्दल काय सांगतो आणि सर्वात शेवटी पुढे काय होणार? चला, तर मग सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून. हॉर्मुझची ही एवढीशी अरुंद सामुद्रधुनी, तिला जगाची जीवनरेखा का म्हटलं जातं? काय आहे हिचं महत्त्व? तर हॉर्मुझला एक जिओपॉलिटिकल चोकपॉइंट म्हणतात. म्हणजे हा एक असा अरुंद सागरी मार्ग आहे ज्यावर नियंत्रण मिळवणं म्हणजे जागतिक व्यापाराच्या नाड्या आपल्या हातात घेण्यासारखं आहे. ज्याच्या ताब्यात हा मार्ग, त्याला प्रचंड मोठी सामरिक आणि आर्थिक ताकद मिळते. आता हे आकडे बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. जगात जेवढा तेल आणि नैसर्गिक वायू म्हणजे LNGचा पुरवठा होतो, त्यापैकी तब्बल 20% म्हणजे 1/5 वाहतूक याच एका चिंचोड्या मार्गातून होते. याचा सरळ अर्थ आहे, जर हा मार्ग बंद झाला तर जगाचा ऊर्जा पुरवठाच धोक्यात येईल. आता वळूया त्या कथित वसुलीकडे. इराणची ही टोल आणि सवलतीची व्यवस्था नक्की काम करते तरी कशी? म्हणजे कोणाला सूट मिळते आणि कोणाला हा टोल भरावा लागतोय? सागरी प्रकाशनांनुसार ही प्रक्रिया खूपच नियोजनबद्ध आहे. म्हणजे बघा, जहाज कंपन्यांना आधी इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे IRGCशी संबंधित लोकांसोबत संपर्क साधावा लागतो. मग जहाजाची मालकी, त्यातला माल, कर्मचारी या सगळ्याची माहिती भूराजकीय पडताळणीसाठी द्यावी लागते. सगळं ठीकठाक असेल तरच जहाजाला एक क्लिअरन्स कोड आणि एक सुरक्षित मार्ग दिला जातो. एवढंच नाही तर IRGCची एक बोट त्या जहाजाला इराणी हद्दीतून सुरक्षितपणे बाहेरही सोडून येते. पण ही परवानगी काही सगळ्यांना मिळत नाहीये. असं दिसतंय की इराण फक्त आपल्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांनाच परवानगी देतोय. यात भारत, चीन, पाकिस्तान आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. यावरून हे स्पष्ट होतं की हा फक्त पैशांचा खेळ नाही, तर यामागे एक मोठा भूराजकीय डावसुद्धा आहे. अर्थात इराणने हे सगळे आरोप अधिकृतपणे फेटाळून लावले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की टोल आकारण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की एकीकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे गंभीर दावे आहेत आणि दुसरीकडे इराणचा स्पष्ट इन्कार. पण ह्या सगळ्या राजकारणाचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या खिशावर होतोय. चला पाहूया, या कथित टोलमुळे किमती कशा भडकल्या आहेत. आकडेवारी तर धक्कादायक आहे. या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती 40% वाढल्यात, तर युरोपमधल्या नैसर्गिक वायूच्या किमती तर थेट दुप्पट झाल्यात. यावरूनच लक्षात येतं की हॉर्मुझमधल्या एका लहानशा अडथळ्याचा फटका जगभरातल्या लोकांच्या बजेटवर कसा बसतो. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी म्हणजे IEA यासारख्या मोठ्या संस्थेने याला इतिहासातला सर्वात मोठा पुरवठा धक्का म्हटलं आहे. जेव्हा IEA सारखी संस्था असं काहीतरी म्हणते तेव्हा ते खूपच गंभीरपणे घ्यावं लागतं. यावरून या संकटाची तीव्रता आपल्या लक्षात येते. आणि ही चिंता इथेच थांबत नाहीये. तज्ज्ञांच्या मते जर हॉर्मुझमधली ही कोंडी अशीच सुरू राहिली तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $200 पर्यंत पोहोचू शकते. याचाच अर्थ पेट्रोल, डिझेल आणि इतर अनेक गोष्टी प्रचंड महाग होऊ शकतात. आता जरा या प्रकरणाची कायदेशीर बाजू पाहूया. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की इराण जे काही करत आहे त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचा काही आधार आहे का, की हे सगळं बेकायदेशीर आहे? कायद्याच्या बाबतीतनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हॉर्मुझ आणि सुएझ कालवा यात जमीन आसमानाचा फरक आहे.
होर्मुझ ही एक नैसर्गिक सामुद्रधुनी आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे UNCLOS असं सांगतो की अशा नैसर्गिक मार्गांवरून जाण्याचा अधिकार सर्व जहाजांना आहे. कोणताही देश त्यावर टोल लावू शकत नाही. याच्या अगदी उलट सुएझ कालवा हा माणसाने बनवलेला आहे, त्यामुळे तिथे टोल आकारणं पूर्णपणे कायदेशीर आहे. इराण आता एका नैसर्गिक मार्गावर मानवनिर्मित कालव्याचे नियम लावायचा प्रयत्न करतोय आणि खरा कायदेशीर वाद नेमका इथेच सुरू होतो. आखाती सहकार्य परिषदेच्या म्हणजे GCCच्या सरचिटणीसांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की इराण जे करत आहे ते आंतरराष्ट्रीय कायद्याचं सरळ उल्लंघन आहे. यावरून या प्रदेशातल्या देशांची भूमिका आपल्याला कळते. पण थांबा, इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. खरा कायदेशीर पेच तर आता येतो. इराणने 1982च्या UN क्लॉज करारावर सही तर केली आहे, पण त्यांच्या संसदेने त्याला कधीच पूर्ण मान्यता दिलेली नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी तो कायदा आपल्या देशात लागूच केला नाहीये. आणि यामुळे होतंय काय की इराण स्वतःला या आंतरराष्ट्रीय नियमांना बांधील मानतच नाही. याच कायदेशीर पळवाटेचा ते आता पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत. मग या सगळ्याचा शेवट काय होणार? सध्या तरी ही परिस्थिती एका न सुटणाऱ्या कोड्यासारखी झाली आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यामुळे तणाव तसाच कायम आहे. आणि म्हणून एकच प्रश्न उरतो, जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची जीवनरेखा असलेल्या या मार्गावर इराणचा दबाव यशस्वी ठरेल की आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक व्यापार या दबावापुढे न झुकता आपला मार्ग काढतील? याचं उत्तर आपल्याला भविष्यातच मिळेल.